नमस्कार. चंद्रकांत मांढरे हे उत्तम नट, अनुभवी नट आणि तितकेच श्रेष्ठ असे निसर्ग चित्रकार होते. आणि त्या निसर्ग चित्रकार असल्याने त्यांची उत्कृष्ट अशी चित्र बघून महाराष्ट्र शासनाने त्याच्या चित्रासाठी एक संग्रहालय करायचं ठरवलं. आणि त्या संग्रहालयासाठी त्यांनी आपली जवळजवळ 400 चित्र दिली. त्यावेळी त्या चित्रांची किंमत सुमारे 30 लाख अशी होती. पण एखादं मनुष्य कुठल्याही व्यवसायामध्ये असलं तरी तो निर्मोही किती असू शकतो ह्याचं उदाहरण म्हणजे हे चंद्रकांत मांढरे. ज्यावेळी गांधी हत्येनंतर भालजी पेंढारकरांचा जयप्रभा स्टुडिओ हा जळला गेला आणि त्याच्यामध्ये मीठ भाकर आणि अजून एक चित्रपट त्यांची रीळं ही जळली गेली. पण भालजी पेंढारकर आणि चंद्रकांत मांढरे दोघेही खचले नाहीत. दोघांनी पुन्हा मनाची उभारी धरून तो चित्रपट तयार केला. पण निर्मोही असलेले चंद्रकांत मांढरे त्यांनी आपल्या ह्या सिनेमाचं प्रमुख त्यांची भूमिका होती तरी सुद्धा एक पैसाही त्यांनी त्यासाठी घेतला नाही. म्हणजेच तुमचा व्यवसाय काही असू देत, ही निर्मोही ही वृत्ती आहे आणि ती वृत्ती प्रत्येकाच्या मध्ये असणे आवश्यक आहे की आपल्याला कुठे थांबायचं आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि ज्याच्याकडनं आपण घेतोय त्याची परिस्थिती काय आहे हे सुद्धा त्याला समजलं पाहिजे. असे हे निर्मोही असणारे चंद्रकांत मांढरे मोठे नट होऊन गेले. जय जय रघुवीर समर्थ.